नमस्कार मित्रांनो, मी आदेश लेकडे. आज आपण डेरिव्हेटिव्ह चॅप्टर सुरू करत आहोत. चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे. हा जर चॅप्टर आला तरच तुम्हाला ऍप्लिकेशन डेरिव्हेटिव्ह येईल, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आणि इनडेफिनाइट इंटिग्रेशन येईल. ह्या चॅप्टर मध्ये काही टॉपिक्स आहेत, खूप महत्त्वाचे टॉपिक्स आहेत. काय काय शिकणार आहे आपण बघूया. सम स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह जे तुम्ही थोडेफार 11वी मध्ये फिजिक्स मध्ये शिकला. सगळ्यात महत्त्वाचं प्रोडक्ट रूल, क्वेश्चन रूल आणि चेन रूल. जर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह मध्ये चेन रूल आला तर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह चांगला येईल, नाहीतर येणार नाही. मग डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण लॉगॅरिथमिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, इम्प्लिसिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, पॅरामेट्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, इनव्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे आणि हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पाहिजे. सोपा चॅप्टर आहे. सुरू करूया आपण सम स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह पासून. तर चला बघूया. सम स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह काही फॉर्म्युले तुमचे 11th मध्ये झालेत. आपण परत एकदा रिवाइज करूया. एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह काय असतो बाळांनो? बघा, एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स जर घेतला तर डोक्यावरची संख्या पुढे आणि डोक्यावरच्या संख्येमधून एक मायनस, म्हणजेच फॉर्म्युला काय तयार झाला बरं? एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. आता बघा दुसरा फॉर्म्युला 1/x चा डेरिव्हेटिव्ह. फॉर्म्युला पाठ करायची काही गरज पडत नाही. 1/x म्हणजेच काय? समजा मी याला असं लिहिलं 1/x आणि मग x ची पॉवर इथे किती आहे? 1 आहे. ह्याला जर मी वरती घ्यायचं म्हटलं तर x रेस टू काय होईल? -1. मग पहिला फॉर्म्युला वापरूया. x च्या डोक्यावरती कोणता तरी नंबर, तर नंबर कुठे येतो? पुढे, आणि नंबर मधून एक मायनस. डोक्यावरचा नंबर पुढे, डेरिव्हेटिव्ह घेतला dy/dx. डोक्यावरचा नंबर पुढे, डोक्यावरच्या संख्येमधून एक मायनस. -1 आहे असा एक्स रेस टू -1 -2. आता मायनस पॉवर आहे, पॉवरला मायनस आला म्हटल्यावरती त्याला पॉझिटिव्ह करूया. -1 हे खाली घेतलं तर काय होईल? एक्स चा स्क्वेअर. झाला डेरिव्हेटिव्ह 1/x चा डेरिव्हेटिव्ह -1/x स्क्वेअर. सेम अशीच कन्सेप्ट √x चा डेरिव्हेटिव्ह काय होतो? √x चा डेरिव्हेटिव्ह. आता √x चा डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युला माहिती आहे, पण फॉर्म्युला पाठ न करता सुद्धा डेरिव्हेटिव्ह काढता येऊ शकतो. कसा काढायचा बघा, लक्ष द्या. √x चा डेरिव्हेटिव्ह y = √x. √x म्हणजेच काय? x च्या डोक्यावरती 1/2. पहिला फॉर्म्युला परत, डोक्यावरची संख्या पुढे dy/dx = डोक्यावरची संख्या पुढे डोक्यावरच्या संख्येमधून एक मायनस. मला सांगा 1/2 आहे असं x रेस टू 1/2 -1/2 चा आन्सर काय येतं? -1/2. परत निगेटिव्ह पॉवर आली, निगेटिव्ह पॉवरला पॉझिटिव्ह करण्यासाठी त्याला खाली घेऊन गेलो, x रेस टू 1/2. मग x रेस टू 1/2 म्हणजेच किती? √x. √x चा डेरिव्हेटिव्ह आला 1/2 √x. परत e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? e रेस टू x. सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला e रेस टू x. लक्षात राहत नाही पोरांच्या. बघा लक्ष द्या. e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह असतो a रेस टू x log a. log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x. हे स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह, हे पाठ असलेच पाहिजेत. आता पुढे गेलो, डेरिव्हेटिव्ह ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन एक सगळ्यांना माहिती पाहिजेत. सगळ्यात पहिली कन्सेप्ट सांगतो बघा, कसे लक्षात ठेवायचे डेरिव्हेटिव्ह ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ज्याची सुरुवात सी पासून होते, ज्याची सुरुवात सी पासून होते त्याचा आन्सर निगेटिव्ह. म्हणजे cos x, sec x आणि cot x. ह्याचा आन्सर काय येणार आहे? मायनस मायनस मायनस. डेरिव्हेटिव्ह ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये ज्याची सुरुवात सी पासून होते त्याचा डेरिव्हेटिव्ह मायनस. साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह, आता साइन एक्स ची 90 जोडी कोण असते? कॉस. तोच त्याचा डेरिव्हेटिव्ह असतो. साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह cos x. cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. एकमेकांच्या 90 च्या पेअर. आता tan x चा डेरिव्हेटिव्ह असतो सेक्वेअर x. tan x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? सेक्वेअर x. tan x ची 90 ची जोडी, tan ची 90 जोडी cot. tan ची 90 जोडी cot. सेम तसंच sec x ची 90 जोडी इथं लिहून टाकूया. sec x ची 90 जोडी काय असते? cos स्क्वेअर x. cosec स्क्वेअर x. sec x ची 90 जोडी cosec x. जसा sec चा स्क्वेअर आहे तसाच इथं cosec चा स्क्वेअर. tan x ची 90 जोडी cot x. tan चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x. sec x ची 90 जोडी कोण? cosec. सेम sec x चा स्क्वेअर घेतला, सेम इथं cosec x चा स्क्वेअर घ्यायचा. आता sec x चा डेरिव्हेटिव्ह येतो sec x इंटू tan x. sec x इंटू tan x. sec ची 90 ची जोडी कोण? cosec. sec x चा डेरिव्हेटिव्ह कसा आला? sec x इंटू tan x. सेम तेच कन्सेप्ट मी इथं वापरतोय. sec x ची 90 जोडी cosec. sec जसा रिपीट आला तसाच cosec सुद्धा रिपीट येतो, म्हणजे cosec x इंटू tan x. tan x ची 90 जोडी इथं लिहून टाका. tan x चा डेरिव्हेटिव्ह tan x ची 90 जोडी cot x.
ही झाली साधी आणि सिंपल ट्रिक. डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले पाठ करायचे नाहीत, लक्षात ठेवायचे. आता के के म्हणजे कॉन्स्टंट. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह कायम लक्षात ठेवायचं. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह येतो 0. जी गोष्ट बदलतच नाही त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण घेऊ शकत नाही. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. चला पुढे जाऊया. आपण काही फॉर्म्युले घेतलेला, त्या फॉर्म्युल्यांचा यूज करून आपण काही एक्झाम्पल सोडवूया. ऑर्मअप साठी खूप सोपे सोपे एक्झाम्पल घेतलेत. ऑर्मअप एक्झाम्पल म्हणूया आपण ह्याला. खूप सोपे एक्झाम्पल घेतले समजण्यासाठी, कळण्यासाठी. आता पाठीमागे आपण फॉर्म्युले शिकलो तेच फॉर्म्युले इकडे वापरायचे. डेरिव्हेटिव्ह मध्ये कोणत्याही फंक्शन मध्ये प्लस किंवा मायनसचं साइन असेल तर डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट घेता येतो. म्हणजे कसं बघा, लक्ष द्या, मी सांगतो. समजा फाइंड द डीवाय बाय डीएक्स ऑफ दी फॉलोइंग. पहिले एक्झाम्पल घेतलंय आपण. घेऊया याचा डेरिव्हेटिव्ह. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मी याचा डेरिव्हेटिव्ह घेतला. वायचा डेरिव्हेटिव्ह डीवाय बाय डीएक्स. एक स्टेप मी वाढवतो, परत नाही वाढवणार. डेरिव्हेटिव्ह मी पूर्ण ह्याचा घेतोय. साइन एक्स प्लस कॉस एक्स प्लस एक्सचा स्क्वेअर. हे डी बाय डी एक्स लिहिले. ह्याचा अर्थ असतो की डेरिव्हेटिव्ह मी कुणाचा घेतोय, ह्या ब्रॅकेट मधल्याचा, विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह मध्ये जर प्लस मायनसचं चिन्ह असेल तर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह आतमध्ये घेता येतो, म्हणजे सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेता येतो. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स कुणाचा, साइन एक्सचा घेतला. प्लस परत डेरिव्हेटिव्ह मी कुणाचा घेणार, कॉस एक्सचा. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सचा स्क्वेअर. आता फक्त जे पाठीमागं फॉर्म्युले वापरले, फॉर्म्युले शिकलो, ते फॉर्म्युले मला इथं टाकायचे. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्सचा फॉर्म्युला काय शिकलो बाळांनो बघा. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज इक्वल टू काय आला, कॉस एक्स प्लस कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह आता शिकलोय. काय असतो कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह, मायनस साइन एक्स. पण कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह इथं मी लिहितो मायनस साइन एक्स. मग प्लसचं साइन काय लिहितो, मायनस साइन एक्स. आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह मग अशी शिकलोय. एक्सच्या डोक्यावरती जर नंबर आला तर डोक्यावरचा नंबर पुढे आणि डोक्यावरच्या संख्येमधून एक मायनस. 2 - 1 उत्तर येणार 1. संपलं उत्तर माझं. कॉस एक्स मायनस साइन एक्स प्लस 2x. खतम. सेम तशीच कन्सेप्ट मी इकडच्या बाजूला वापरतोय. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह डीवाय बाय डीएक्स. आता मी डायरेक्ट करतो डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह कोणाचा पहिल्यांदा लिहायचा आहे, साइन एक्सचा. परत प्लस साइन असेल तर डेरिव्हेटिव्ह प्रत्येकाचा सेपरेट घेता येतो. डेरिव्हेटिव्ह घेतला मी लॉग एक्सचा. परत डेरिव्हेटिव्ह घेतोय मी ई रेस टू एक्सचा. मला सांगा साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स प्लस लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x आणि ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स आहे. असा साधे एक्झाम्पल आहेत. सम स्टँडर्ड फॉर्म्युल्यांवरून आपण हे एक्झाम्पल सोडवू शकतो. पुढे जाऊया. तसेच काही एक्झाम्पल आहेत, हे तुम्ही सोडवायचा ट्राय करा. वाटलं तर चला मी सोडवून देतो. बघूया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह डीवाय बाय डीएक्स. आता मी डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह करतो. ह्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊया. केलंय ना चालू. ह्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊया डीवाय बाय डीएक्स. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट घेतो. आता मी डोक्यावरची संख्या पुढे, डोक्यावरच्या संख्येमधून 1 मायनस, 3 मधून 1 गेले, 3 मधून 1 मायनस, किती आन्सर येणार 2. परत आता इथं कॉन्स्टंट आहे 3 आहे असा राहतो, पण एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो. डोक्यावरची संख्या पुढे, 3 पहिला आहे असा, डोक्यावरची संख्या पुढे आली, डोक्यावरच्या संख्येमधून 1 मायनस 2 मायनस 1, आन्सर 1. प्लस ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स आहे असं. उत्तर आलं 3x स्क्वेअर प्लस 3 2 जार 6x प्लस ई रेस टू एक्स. आता ते तुम्ही होमवर्कला करा, तुमचं तुम्ही सोडवा. पुढे जाऊया. आता सगळ्यात महत्वाचं आहे चेन रूल, प्रोडक्ट रूल आणि क्वेश्चन रूल डेरिव्हेटिव्ह मध्ये. आता प्रोडक्ट रूल काय सांगतो बघा. जर समजा दोन फंक्शन असतील, डिफरन्शिएबल फंक्शन असतील, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा. समजा u आणि v दोन डिफरन्शिएबल फंक्शन आहेत, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतात. माझ्या पाठीमागं म्हणायचं किंवा स्वतः लक्षात ठेवा, मी कसं लक्षात ठेवतो त्याप्रमाणे. पहिली टर्म आहे अशी दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह, पहिली टर्म आहे अशी दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरी टर्म आहे अशी पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. एकदा लक्षात ठेवण्यासाठी परत 2-3 वेळा म्हणायचं. पहिली टर्म आहे अशी दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरी टर्म आहे अशी पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह.
सेम आता क्वेश्चन रूल ह्याच्या अपोजिट. समजा दोन फंक्शन आहेत आणि u अपॉन व्ही च्या फॉर्म मध्ये आहेत, म्हणजे दोन फंक्शन आहेत u बाय व्ही, त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा होणार? ह्याच्या अपोजिट. सगळ्यात अगोदर ह्याच्या खालची जी टर्म आहे त्याचा पहिल्यांदा स्क्वेअर करून घ्या. खालच्या सगळ्यातला स्क्वेअर. वरती काय केलं होतं? पहिली टर्म आहे अशी, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह. इथं काय करायचं? दुसरी टर्म आहे अशी, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. बघा पहिल्यांदा काय केलं होतं? पहिली टर्म आहे अशी, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह. ह्याच्या अपोजिट इथं करायचंय. दुसरी टर्म आहे अशी, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. वरती घेतलं होतं प्लस, इथं घेणार मी मायनस. वरती घेतलं होतं प्लस, इथे घेणार मायनस. आता पहिली टर्म आहे अशी, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह. बघा प्रोडक्ट रूल मध्ये घेतलं होतं पहिली टर्म आहे अशी, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरी टर्म आहे अशी, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. ह्याच्या अपोजिट मी खालच्या बाजूला करणार आहे. दुसऱ्या टर्मचा सगळ्यात अगोदर स्क्वेअर करायचा, नंतर दुसरी टर्म आहे अशी, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह मायनस पहिली टर्म आहे अशी, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह. आता ह्याचा यूज करून आपण काही एक्झाम्पल बघूया, वॉर्मअप एक्झाम्पल. ते एक्झाम्पल काढल्यानंतर हळूहळू पुढे घेऊया, अवघडकडे जाऊया. आता पहिले एक्झाम्पल, फाइंड dy बाय dx इफ y इज इक्वल टू e रेज टू x आणि sin x. दोन फंक्शन आहेत तिथं, हे एक आणि हे एक. दोघांचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि दोघांच्या मध्ये काय प्रोडक्ट आहे घेऊया. चला बघूया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. y चा डेरिव्हेटिव्ह आला dy बाय dx. ह्याला मी लिहितो पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. कुणाचा? e रेज टू x इंटू sin x चा. ह्याच्यामध्ये दोन टर्म्स आहेत, पहिली टर्म दुसरी टर्म. मगाच्या सारखं काय फॉर्म्युला पाठ केला होता? पहिली टर्म आहे अशी, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह. पहिली टर्म आहे अशी, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह. दुसरा कोण आहे? साइन एक्स. प्लस दुसरी टर्म आहे अशी, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. पहिली टर्म आहे अशी तर राहिले e रेज टू x आहे असं. साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह आपण शिकलोय. साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह cos x प्लस साइन एक्स आहे असं आणि e रेज टू x चा डेरिव्हेटिव्ह e रेज टू x आहे असं. संपलं उत्तर, dy बाय dx. खतम. सेम इकडच्या बाजूला मी करतो, बघा लक्ष द्या. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. मग अशी काय सांगितलं होतं? सगळ्यात पहिल्यांदा खालच्याचा काय करून घ्या? स्क्वेअर करून घ्या. खाली कोण आहे? लॉग एक्स. लॉग एक्सचा घेतला मी स्क्वेअर, लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. यू इंटू व्ही मध्ये काय करत होता तुम्ही? पहिली टर्म आहे अशी, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह. आता इथं मी म्हणतो दुसरी टर्म आहे अशी, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. मध्ये चिन्ह काय सांगितलं होतं? मायनस. सेम तसंच आता पुढं. आता लॉग एक्स पहिली टर्म आहे अशी आणि दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह. खतम, संपलं उत्तर. मुलांनो लॉग एक्स आहे असं, एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे. एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1 मायनस एक्स आहे असा, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स आणि खाली लॉग एक्सचा ब्रॅकेटचा स्क्वेअर. एक्सला एक्स कॅन्सल. उत्तर काय येते बघा? लॉग एक्स मायनस 1 अपॉन लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर. सोपं आहे. आता पुढे जाऊया. असेच काही एक्झाम्पल आपण हळूहळू पुढे सोडवत जाऊया. बघा इथं काय? एक्स इंटू लॉग एक्स, मल्टिप्लिकेशनचा रूल. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. प्रोडक्ट रूल वापरा. y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. पहिली टर्म आहे अशी, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरी टर्म आहे अशी, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. काय आलं? एक्स आहे असा, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स, लॉग एक्स आहे असा आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. उत्तर एक्सला एक्स कॅन्सल. उत्तर आलं 1 प्लस लॉग एक्स. आता इथं क्वेश्चन रूल परत. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. सगळ्यात अगोदर खालच्याचा काय करून घ्यायचा? स्क्वेअर. साइन एक्स झाला स्क्वेअर. पहिली टर्म आहे अशी, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह. इथं लिहायचं दुसरी टर्म आहे अशी, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. अपोजिट करतोय ना आपण, मध्ये साइन मायनस. लॉग एक्स आता आहे असं राहणार आणि दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. काय आलं बरं? साइन एक्स आहे असं, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स, मध्ये साइन मायनस आहे असं, लॉग एक्स आहे असा आणि साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स अपॉन मध्ये साइन एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे असं राहिले. हे झाले तुमचे प्रोडक्ट रूल आणि क्वेश्चन रूल.
ह्याच्यावरचे एक्झाम्पल आता तुम्ही होमवर्कला सोडवायचे, एक्सरसाइज मध्ये काही क्वेश्चन आहेत ते सोडवा. आता चेन रूल, सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट आहे चेन रूल. चेन रूल म्हणजे काय असतं? कंपोजिट फंक्शन. कंपोजिट फंक्शन म्हणजे काय? कंपोजिट फंक्शन वरचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय समजून घ्या, लक्ष द्या. कंपोजिट फंक्शन म्हणजे काय असतं? एखादं फंक्शन आहे आणि त्या फंक्शनवरती फंक्शन अप्लाय केलं, म्हणजे समजा एखादं फंक्शन एफ ऑफ एक्स आहे आणि त्याच्यावरती काहीतरी फंक्शन अप्लाय केलं जी ऑफ एफ ऑफ एक्स, आणि आपल्याला ह्याचा डेरिव्हेटिव्ह विचारला, म्हणजेच कंपोजिट डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. जी ऑफ एक्सचा जर डेरिव्हेटिव्ह विचारला, समजा जी ऑफ एफ ऑफ एक्स आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढणार? किंवा आपल्याला तिथे क्वेश्चन आहे एफ ऑफ जी ऑफ एक्स. बघा आता एफ ऑफ जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह कसा करणार? एखादं फंक्शन होतं जी ऑफ एक्स आणि त्याच्यावरती एखादं फंक्शन अप्लाय केलं एफ, म्हणजे एफ ऑफ जी ऑफ एक्स झालं. तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढतात बघा. पहिल्यांदा घ्यायचं फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, म्हणजे हा जो मेन फंक्शन आहे त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतला मी एफ डॅश ऑफ जी ऑफ एक्स, आणि जो आतमध्ये बसलाय म्हणजे एक्सच्या जागेवरती जो बसलाय त्याचा परत एकदा डेरिव्हेटिव्ह, आतमध्ये कोण बसलं होतं? जी ऑफ एक्स बसला होता, त्याचा परत एकदा डेरिव्हेटिव्ह घेतला जी डॅश ऑफ एक्स. ह्यालाच म्हणतात चेन रूल. साधं सोपं एखादं एक्झाम्पल घेतल्यावरती तुम्हाला जास्त कळेल असं मला वाटतं. बघूया, आपण ट्राय करूया. बघा लक्ष द्या, फंक्शनवरती फंक्शन अप्लाय करणं म्हणजे कंपोजिट फंक्शन, आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय बघा. समजा मी घेतलं डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, वायचा डेरिव्हेटिव्ह घेतला मी डीवाय बाय डीएक्स. आता साईनच्या आतमध्ये कोणतरी बसलं, आपल्याला साईनचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? कॉस एक्स, म्हणून मी इथं वापरला कॉस. पण एक्सच्या जागेवरती कोण बसलंय? लॉग एक्स, म्हणून कॉस ऑफ लॉग एक्स. डेरिव्हेटिव्ह मी कोणाचा घेतला? साइन एक्सचा. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. एक्सच्या जागेवर कोण बसला होता? लॉग एक्स. एक्सच्या जागेवरती बसलाय त्याचा डबल म्हणजे मल्टिप्लिकेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह काय येणार? डेरिव्हेटिव्ह ऑफ कुणाचा डेरिव्हेटिव्ह? एक्सच्या जागेवर कोण बसलं होतं? लॉग एक्स. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो बघा? कॉस आहे असा, लॉग एक्स आहे असं. मल्टिप्लिकेशन मध्ये ह्याचा डेरिव्हेटिव्ह राहिलाय लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x. उत्तर संपलं. अशाच पद्धतीने एखाद्या आपण 2-3 एक्झाम्पल अजून घेऊया. समजा मी म्हटलं y इज इक्वल टू लॉग ऑफ साइन एक्स. लॉग ऑफ साइन एक्स ह्याचा डेरिव्हेटिव्ह घेताना काय होईल? सेम असंच, मेन फंक्शन होतं लॉग, पण लॉगच्या आतमध्ये कोणतरी वेगळंच बसलंय. बघा, y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे आपल्याला, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1/x. पण एक्सच्या जागेवरती कोण बसलंय? साइन एक्स, म्हणून 1 झाला साइन एक्स, आणि एक्सच्या जागेवरती जो बसलाय त्याचा मल्टिप्लिकेशन मध्ये परत एकदा डेरिव्हेटिव्ह. एक्सच्या जागेमध्ये बसलाय साइन एक्स, आणि साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो आपल्याला माहिती आहे, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? कॉस एक्स. संपलं. याचं उत्तर आलं कॉस एक्स अपॉन साइन एक्स. कॉस एक्स अपॉन साइन एक्सचं उत्तर झालं कॉट एक्स. साधा आणि सिंपल आहे. सेम आता पुढे गेलो आपण. समजा एखादं मी एक्झाम्पल घेतलं, y इज इक्वल टू अंडर रूट मध्ये साइन एक्स. मला माहिती आहे याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आपल्याला काय माहितीये? y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, आणि रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1/2 रूट एक्स. 1/2 रूट एक्स, पण एक्सच्या जागेवरती एक्स नाही बसला, कोण बसलाय? साइन एक्स, म्हणून इथं लिहिला मी साइन एक्स. आणि एक्सच्या जागेवरती जो बसलाय त्याचा परत एकदा डेरिव्हेटिव्ह, एक्सच्या जागेवरती कोण बसलाय? साइन एक्स. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह झाला कॉस एक्स. कॉस एक्स अपॉन 2 अंडर रूट मध्ये साइन एक्स. चेन रूल पर्यंत झालंय आपलं. प्रोडक्ट रूल झाला, क्वेश्चन रूल झाला, आणि चेन रूल झाला. आता ह्याच्यावरचे एक्झाम्पल काही आपण उद्याच्या लेक्चरला घेऊया, आणि त्याच्यानंतर एक्सरसाइज सोडून देईल. थँक्यू.